नमस्कार श्रोते हो, आपलं स्टोरी वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत जन्मखूण या कथा मालिकेचा अंतिम भाग. पहिल्या 4 भागांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर ऐका. कथेचे सबटायटल्स हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहेत. चला तर वळूया अंतिम भागाकडे. परिमल आणि अजय कसेबसे 25 किलो धान्य घेऊन जात असतात. समोरून एक तरुण साधू भराभर येताना दिसतो. तो साधू जवळ येऊन म्हणाला, पुढे जाऊ नका, आता जंगली प्राण्यांची वेळ झाली आहे. परिमल त्यांचे ऐकत नाही. तो पुढे जाऊ लागला. साधू ओरडला, तुला समजतं नाही मी काय म्हणतोय ते? माझ्या सोबत चला. थोड्याच अंतरावर माझं घर आहे, तिथे विश्रांती घ्या आणि सकाळी निघा. परिमल आणि अजय पडत्या फळाची आज्ञा मानून त्याच्यासोबत चालू लागले. साधूचे घर म्हणजे एक खोली आणि बाहेर शौचालय, एवढेच. परिमल बाहेर हातपाय धुवत असताना त्याला डरकाळी ऐकू आली. तो धावत घरात गेला आणि दार लावून घेतले. साधूने त्यांना पाणी दिले आणि नंतर जेवण तयार करू लागला. परिमलने त्याला सर्व हकीकत सांगितली. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात ते जेवण करून घेतात. त्या अन्नाची गोडी खूप मस्त असते. ते खूपच थकलेले असतात. साधू म्हणतो, तुम्ही इतक्या लांब नवस फेडायला आले आहात. तुमच्या हातात अजून 6 दिवस आहेत. उगाच माझे न ऐकता गेला असता तर जंगली जनावरांची शिकार झाले असता. मग हा नवस फेडायला तुमच्या मुलाला यावं लागलं असतं. शिवाय त्या प्राण्याला माणसाच्या रक्ताची चटक लागली असती. इथल्या लोकांचे जगणे कठीण झाले असते. म्हणून तुमच्यावर ओरडावे लागले. माफ करा त्यासाठी. परिमलला आपली चूक समजली. नाही हो, माझंच चुकलं. मला तुमचे आभार मानायचे. धन्यवाद. तिथे कनेक्टिव्हिटी नसते. बॅटरी पण डाऊन झाली असते. दोघेही थकल्यामुळे लगेच झोपी जातात. दुसऱ्या दिवशी अचानक पाऊस पडायला सुरुवात होते. आता थांबेल मग थांबेल असं करता करता रात्र होते. पावसाचा जोर ओसरू लागतो. दुसऱ्या दिवशी पण तीच तऱ्हा. आता मात्र परिमलचे मन थावाऱ्यावर नसतं. तो साधूला विचारतो, असं किती दिवस चालतं? साधू गंभीरपणे उत्तरतो, सांगता येत नाही. 2, 3, 4 कितीही दिवस. 4च दिवस आहेत. उद्या कसेही करून जातो आम्ही. साधू हसतो. धान्य भिजले तर काय करणार? आणि हा डांबरी किंवा सिमेंट रोड नाही. सांभाळून चालावे लागते. पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्यात तुमच्याजवळ सामान आहे. 3ऱ्या दिवशी दुपारच्या नंतर पाऊस थांबला आणि थोडं ऊन पडले. 2 दिवसात त्यांना बिबट्याचं दर्शन झाले. बिबटे अगदी 50-60 फुटांवर असेल. तो तिथेच एका झाडावर चढून गेला. जर साधूजींनी वेळीच मदत नसती केली तर संपलं असतं सर्व. संध्याकाळ व्हायला लागली. सगळं अंधारून आलं होतं. आत टिमटिमणारा तेवढा कंदिलाचा प्रकाश. सगळं किती कठीण जीवन आहे इथले, तरी आनंदाने जगतात हे लोक. ही यात्रा अत्यंत कठीण असल्याने नवस फेडण्यासाठी लोक मागे पुढे करून टाळत असतील. त्याचे परिणाम मात्र पुढील पिढीला. परिमल विचार करत बसला होता. आता फक्त उरले 3 दिवस. तिकडे कालिंदीताई आणि मृदुला साताऱ्याला फ्लाईटने परत जातात. बाळाची जन्मखूण हळूहळू पुसट होत असते. त्यावरून तो काय, परिमल आणि अजय सुखरूप आहे असा अंदाज बांधला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळीच निघतात. पुन्हा त्यांना मारमोडचे दर्शन झाले. ते घाबरून जाऊ लागले. संध्याकाळी 6 वाजता पोहोचले. त्यामुळे पूजा करायला गुरुजी नाही म्हणतात. शेवटचे 2 दिवस वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. ते दोघेही विश्रांतीगृहात थांबले असतात. तिथे अजून 4-5 जण असतात. त्यांच्यासोबत बोलणं झाल्यावर कळतं की त्याचा नंबर उद्या आहे. तदनंतर परिमलचा. दिवसभरात होम हवन फक्त 4-5 जणांचेच होते. म्हणजे हा दिवस पण जाणार. तिथल्या प्रत्येकाची स्थिती परिमलसारखी असल्याने त्याला दुसऱ्या दिवशीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. शेवटी तो दिवस येऊन ठेपला. आज परिमलचा 25वा वाढदिवस. सकाळी उठून थंडीत कुडकुडत गार पाण्याने आंघोळ, नंतर त्यांनी दिलेलं सोवळं नेसून पूजा. जवळपास 1.5-2 तास सुरू असते. ती निर्विघ्नपणे पार पडते. त्याने दिलेलं धान्य त्याच्या हस्ते धान्यगृहात ठेवले जाते. नंतर मग अजयचे. दुसरीकडे अजून तरुण मुलं होती. त्यांच्यामधील 2 जण स्वतःचा नवस फेडण्यासाठी केरळ भरून आले होते. आजची रात्र इथेच घालवावी लागणार होती. परिमल आणि अजय इतर काही स्वयंपाक, झाडलोट, धुणभांडी, साफसफाई अशी सेवा आपापल्या परीने करत होते. रात्रीचं जेवण आटपून सगळं आवरून झालं होतं. हळूहळू शांतता पसरत होती. नंतर जंगली श्वासबद्धांच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. भयान शांतता. आजूबाजूला डोंगर, सगळं कसं भैतिकायव भासत होतं.
परिमलला उशिरा झोप लागली, पण लवकर निघायचं आहे म्हणून सकाळी 4:30-5ला जाग आली. आता आश्रमाचा परिसर खूपच निसर्गरम्य वाटत होता. डोंगरांच्या कुशीत वसलेले, आजूबाजूला गर्द झाडी, सकाळी पक्ष्यांच्या मंजूळ गुंजारव. त्यासोबत इथले एक साधू सुंदर भासही आजवत होते. सूर्य डोंगरामागून उगवत होता, सुंदरशी केशरी रंगाची उधळण करत. मोबाईल चार्ज असता तर फोटो घेता आले असते. इथल्या रोमांचकार अनुभवाची आठवण मोबाईलमध्ये कॅप्चर करता आली असती. नंतर अजय उठल्यावर आंघोळ उरकून मुख्य साधूंचे दर्शन घ्यायला गेले. त्यांनी त्या दोघांना पाकिटात विभूती दिली आणि म्हणाले, हे काल तुम्ही नवस फेडण्यासाठी जो होम केलात त्याचा अंगारा आहे. रोज आंघोळ करून लावून घ्या. हळूहळू तुमची जन्मखूण नाहीशी व्हायला लागेल. उरलेला अंगारा नदीपात्रात वाहवा. चहा नाश्ता घ्या आणि पुढील प्रवासासाठी शिदोरी घेऊन जावा. देव तुमच्या पाठीशी आहे. तुमचं कल्याण होवो. असं म्हणून अंतर्धान झाले. अजय आणि परिमलचा विश्वास बसत नव्हता. हा अनुभव न भूतो न भविष्यती असा होता. सगळं कसं अद्भुत. सगळ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊन निघाले. प्रवासाचा शीण निघून गेला होता. शिवाय डोक्यावरील ओझही नव्हते. हातात स्वतःची बॅग आणि विभूती, त्यामुळे परतीचा प्रवास सुखकर झाला. वाटेत एक आयबेक्स नजरेत पडला. कांगडाला हॉटेलमध्ये गेले. संध्याकाळचे 7 वाजले होते. फ्रेश होऊन माता जोतावालीचे दर्शन घेऊन निघाले. ड्रायव्हरला आधीच सोडून दिले होते. आता विदाऊट टेन्शन परतीचा प्रवास. मोबाईल चार्ज झाल्याबरोबर घरी फोन करून दोघांनी कळवले. त्यांना कालिंदीताई आणि मृदुला साताऱ्याला पोहोचल्याचे कळले. 2 दिवसात मध्ये मध्ये चहा नाश्ता, जेवण, पेट्रोल, टोल वगैरे करत साताऱ्याला पोहोचले. कधी सगळ्यांना भेटतो असं झालं होतं. जणू काही आपला नवा जन्मच झाला होता. प्रेरणा आणि बाळाला पाहिल्याबरोबर त्याचा थकवा दूर झाला. फ्रेश होऊन त्याने बाळाला जवळ घेतले. प्रेरणाने बाळाच्या पाठीवरील जन्मखूण नाहीशी झालेली दाखवली. रात्र झाली होती. जेवण करून थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि झोपले. दुसऱ्या दिवशी अजय आणि मृदुला कोळघरला जायला निघाले. परिमलने अजयला त्याच्या कंपनीत नोकरीची ऑफर दिली आणि राहण्याची व्यवस्था पण करून देणार होता. त्यामुळे अजय आणि मृदुला खूप खुश होते. जाताना त्यांना कालिंदीताई म्हणाल्या, बारशाला नक्की या आणि देशमुख फॅमिली पण अगत्याचे आमंत्रण आहे असं सांगा. मृदुलाने नक्की येऊ असे सांगून निरोप घेतला. बाळाचं नाव अद्वैत ठेवण्यात आले. नंतर मग ते कुटुंब आनंदाने नांदू लागले. 2 वर्षांनी बाजूला राहणाऱ्या पांडे कुटुंबाच्या घरी जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकू येत होता. नानासाहेब म्हणाले, परिमल, पहा जरा जाऊन काय झाले ते. प्रेरणा म्हणाली, बापरे, त्यांची सून प्रेग्नंट होती. काही वाईट तर झाले नसेल. परिमल, थांब, मी पण येते. तिने छोट्याशा अद्वैतला नानासाहेबांकडे दिले आणि निघाली. पांडे काकू जोरजोराने रडत होत्या. आल्याबरोबर नातवाने खाऊन टाकलं हो बापाला. प्रेरणा त्यांना समजवते, असं नका म्हणू काकू. कोणाचं जीवन मरण आपल्या हाती थोडीच असतं. नका बाळाला बोल लावू. असं म्हणून ती आत गेली. त्यांची सून रसिका, तिची मैत्रीण, बाळाला घेऊन रडत बसलेली होती. रसिका प्रेरणाच्या गळ्यात पडून रडायला लागली. अमोल याला न बघता कायमचा दूर गेला गा आम्हाला सोडून. आता माझी जगायची पण इच्छा नाही. तिच्या रडण्याने बाळाचं झबलं ओलं झालं होतं. प्रेरणा तिला समजवते, शांत हो पाहू. आता तुला बाळासाठी जगायचे आहे. बघ, याचे झबले ओले झाले आहे. मला सांग, कुठे आहे दुसरे. रसिकाने दुसरे दिले. प्रेरणाने बाळाचे ओले झबले काढले. त्याचे अंग पुसताना तिला त्याच्या पाठीवर पणतीच्या आकाराची जन्मखूण दिसली. ती एकदम घाबरत म्हणाली, रसिका, हे काय ग तुला. रसिका रडत रडत बोलली, तेवढी आठवण मात्र देऊन गेला बाळाला. अमोलच्या पाठीवर सुद्धा अशी जन्मखूण होती. आता पुन्हा सुरू झाला प्रवास नव्या बाळाचा. तर श्रोतेहो, तुम्हाला ही कथामालिका कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा असते. आवडल्यास शेअर जरूर करा. चॅनलवर नवीन आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि प्रोत्साहन द्या. धन्यवाद. तर पुढील कथेसाठी तयार रहा. गुड बाय. जय हिंद. जय महाराष्ट्र.